गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदैवताय नमः. मुखे कीर्तन करावे अथवा श्रवणी ऐकावे, षोडपचारे पूजावे स्वामी चरण भक्तीने. न लगे करणे तीर्थाटन, योगाभ्यास होम हवन. सांडोणिया अवघाशीन नाम स्मरण करावे. स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ योती हाता. स्वामी चरित्र गात ऐकता पुनरावृत्ती चुकेल. गताध्यायाचे अंती अक्कलकोटी आले यती. नृपराया दर्शन देती स्वेच्छेने राहती तयापुरी. चोडप्पाचा दृढ भाव घरी राहिले स्वामीराव. हे तयाचे सुकृतपूर्व नित्य सेवा घडे त्याते. जे केवळ वैकुंठवासी अष्टसिद्धी ज्यांच्या दासी. नवविधी तत्पर सेवेसी ते धरिती मानवरूप. चोडप्पा केवळ निर्धन परी स्वामी कृपा होता पूर्ण. लक्ष्मी होऊनिया आपण सहज आली तया घरी. कैसी आहे तयाची भक्ती नित्य पाहती परीक्षायती. नाना प्रकारे त्रास देती परी तो कधी न कंटाळे. चोडप्पाची सद्गुणी कांता तीही केवळ पतिव्रता. सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा. स्वामी नाना खेळ खेळती विचित्र लीला दाखविती. नगरवासी जणांची भक्ती दिवसेंदिवस दृढ जळली. स्वामी केवळ ईश्वर मूर्ती देशोदेशी झाली ख्याती. बहुत लोक दर्शना येती कामना चित्ती धरोनी. कोणी संपत्ती कारणे कोणी मागते संताणे. व्हावी म्हणून या लग्ने येती दूर देशाहुनी. शरीर भोगे कष्टले संसार तापे तप्त झाले. मायामय पसाऱ्या ते फसले ऐसे आले किती एक. सर्वांशी कल्पद्रव समान होऊनी कामना करीती पूर्ण. भक्त का जास्तव अवतीर्ण मानव रूपे जाहले. भक्त अंतरी जे जे इच्छिती ते ते यतिराज पुरविती. दृढ चरणी जयांची भक्ती त्यासी होती कल्पतरू. जे का निंदक कुटिल तया शास्ते केवडे. नास्तिका प्रती तात्काळ योग्य शासन करीताती. महिमा वाढला विशेष कित्येक करू लागले द्वेष. कोणा एका समयास वर्तमान घडले पै. कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासी. हासोणी म्हणती जणांसी ढोंगी याच्या नादी लागला. हा स्वामी नव्हे ढोंगी जोणाणा भोग भोगी. साधू लक्षणे याचे अंगी कोणतेही वसतसे. काय तुम्हा वेड लागले वंदिता ढोंग्याची पाऊले. यात स्वार्थ ना परमार्थ मिळे फसला तुम्ही अवघेही. ऐसे तयांनी निंदिले समर्थांनी अंतरी जाणिले. जेव्हा ते भेटीसी आले तेव्हा केले नवलएक. पहावया आले लक्षण समर्थ समजले ती खून. ज्या घरी बैसले ते थोण उठोणिया चालिले.
एका भक्ताची या घरी पातली समर्थांची स्वारी, तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी. तेथे या तिन्ही मूर्ती बैसविल्या भक्ते पाटावरती. श्री स्वामी आपुले चित्ती चमत्कार म्हणती करू आता. दर्शनेच्छू जन असंख्यात पातले तेथे क्षणार्धार्थ. समाज दाटला बहुत एकच गर्दी जाहली. दर्शन घेऊन चरणांचे मंगल नाव गर्जती वाचे. हेतू पुरवावे मणीचे म्हणून या विनविती. कोणी द्रव्य पुढे ठेविती, कोणी फळे समर्पिती. नाना वस्तू अर्पण करीती, नाही मिती तयांचे. कोणी नवसाते करीती, कोणी आणोनिया देती. कोणी काही संकल्प करीती, चरण पूजिती आनंदे. संन्यासी कौतुक पाहती, मना माझी आश्चर्य करीती. क्षण एक तटस्थ होती, वैरभाव विसरोनी. क्षण एक घडतात सत्संगती, तत्काळ पालटे की कुमती. म्हणून कवी वर्णिताती संत महिमा विशेष. स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात. ते निज हस्ते समर्थ संन्याशांपुढे लोटिती. पाणी सुटले त्यांच्या मुखासी, म्हणती यथेच मिळेल खावयासी. आज सारा दिवस उपवासी, जीव आमचा कळवळला. मोडली जणांची गर्दी, तो येवोनी सेवे करी. संन्याशांपुढल्या नाना परी, वस्तू नेऊ लागले. तेव्हा एक क्षणार्धार्थ द्रव्याधिक सारे नेत. संन्यासी मणी झुरत व्याकुळ होता भुकेने. समर्थांनी त्या दिवशी स्पर्श न केला अन्नोदकासी. सूर्य जाता असता चलासी, तेथून या उठले. दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी. रात्र होता तयांसी, अन्नोदक वर्जसे. जे पातले करू छडना, त्यांची जाहली विटंबना. दंडावया कुत्सित जना, अवतरले यतीवर्य. त्यांच्या चरणी ज्यांची भक्ती, त्यांचे मनोरथ पुरविती. पसरली जगी ऐशी ख्याती, लीला ज्यांची विचित्र. श्रीपाद वल्लभ भक्ती कलियुगी वाढेल निश्चिती. त्यांच्या अवतार स्वामी यती, वर्णी कीर्ती विष्णुदास. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा सम्मत. सदा परिसोत प्रेमळ भक्त, चतुर्थ अध्याय गोडहा. श्री स्वामी चरणार्पण नमस्तु. श्रीरस्तु. शुभं भवतु. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः. गुरुर्साक्षात् परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदैवताय नमः. भवकानन वैश्वानरा, अज्ञानमच्छेदका भास्करा. पूर्णसाक्षी परात्परा, भक्ता खरा सदयतु. गंगाजळ जैसे निर्मळ, तैसे तुझे मन कोमल. तुझसी स्तविता प्रेमळ, सत्वर त्या ते पावसी. विशेष गंगा जळाहून आपुले असे महिमान. पापताप आणि दैन्य तुमच्या स्मरणे निवारती.
स्वामी चरित्र कराया श्रवण, श्रोते बैसले सावधान, प्रसंगाहुनी प्रसंग पूर्ण, रसभरीत पुढे पुढे. ज्यांचे सबळ पूर्व पुण्य, तया झाले स्वामी दर्शन, ऐसे चोडप्पा आदी करून, भाग्यवंत सेवे करी. अक्कलकोट नगरात एक तप पर्यंत, स्वामी राज वास करीत, भक्त बहुत जाहले. वार्ता पसरली चहूकडे, कोणासी पडता साकडे, धाव घेती स्वामींकडे, राजे रजवाडे थोर थोर. म्हणती भोसल्यांचे भाग्य परम, स्वामी रत्न लाभले उत्तम, नृपती भक्त निस्सीम, स्वामी चरणी चित्त त्यांचे. तेम्ही किती एक नृपती, स्वामी दर्शन घेऊ इच्छिती, आणि आपुल्या नगराप्रती, आणू म्हणती तयांसी. बडोद्या माझी त्या अवसरी, मल्हार राव राज्याधिकारी, एकदा तयांचे अंतरी, विचार ऐसा पातला. अक्कलकोटाहुनी स्वामींसी, आणावे आपुल्या नगरासी, मग कोणे एके दिवशी, विचार ऐसा पातला. दिवाण आणि सरदार मान करी तैसे थोर थोर, बैसले असता समग्र, बोले नृपवर तयांप्रती. कोणी जाऊनी अक्कलकोटासी, येथे आणील स्वामींसी, तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत. त्याचा राखू सन्मान, लागेल तितुके देऊ धन, ही वटपुरी वैकुंठ भवन, वसता स्वामी होईल. कार्य जाणुनी कठीण, कोणी न बोलती वचन, कोणा एका लागून, गोष्ट मान्य करवेना. तेव्हा तात्या साहेब सरदार, होता योग्य आणि चतुर, तो बोलता झाला उत्तर, नृपा लागी परियेसा. आपुली जरी इच्छा ऐसी, स्वामीन ते आणावे वटपुरीसी, तरी मी आणीन तयांसी, निश्चय मानसी असो द्या. ऐसे ऐकोणी उत्तर, संतोषला तो नृपवर, तैसी सभा ही समग्र, आनंदित जाहली. संजीवनी विद्या साधण्याकरिता, शुक्राजवळी कच जाता, दैवी सन्मानिला होता, बहुत आनंदे करोनी. नृपतीसह सकळ जने, त्या परी त्यांसी सन्माने, गौरवोनी मधुर वचने, यशस्वी म्हणती तया. बहुत धन देत नृपती, सेवक दिदले सांगाती, जावया अक्कलकोटाप्रती, आज्ञा दिधली तात्या ते. तात्या साहेब निघाले, सत्वर अक्कलकोटी आले, नगर पाहुणी संतोषले, जे केवळ वैकुंठ. पाहुणी स्वामींची दिव्य मूर्ती, आनंदित झाले चित्ती, तेथील जणांची पाहुणी भक्ती, धन्य म्हणती तया ते. अक्कलकोटीचे नृपती, स्वामी चरणी त्यांची भक्ती, राजघराण्यातील युवती, त्याही करीती स्वामी सेवा. आणि सर्व नागरिक, तेही झाले स्वामी सेवक, त्यात वरिष्ठ चोडप्पादिक, सेवे करी निस्सीम. ऐसे पाहुणी तात्यासी, विचार पडला मानसी, या नगरातुनी स्वामीसी, कैसे नेऊ आपण. अक्कलकोटीचे सकल जन, स्वामी भक्त झाले पूर्ण, स्वामींचेही मन रमून, गेले ऐसे या ठाया.
प्रयत्नांटी परमेश्वर प्रयत्ने कार्य होय सत्वर लढवोणी युक्ती थोर कार्य आपण साधावे ऐसा म्हणी विचार करोणी कार्य आरंभिले तात्यांनी संतुष्ट रहावे सेवकजनी ऐसे सदा करिताती करोनी नाना पक्वान्ने करीती ब्राह्मण भोजने दिदली बहुसाल दाने याचक धने तृप्त केले स्वामीची या पूजे प्रती नाना द्रव्ये समर्पिती जेने सेवे करी संतुष्ट होती ऐसे करीती सर्वदा प्रसन्न भावे भक्तवत्सले कार्य साधावे आपुले म्हणून नाना उपाय केले द्रव्य वेचिले तात्यांनी ऐशियाने काही न झाले केले थितुके व्यर्थ गेले तात्या मनी खिन्न झाले विचार पडला तयांसी मग लढविली एक युक्ती एकांती गाठुनी चोडप्पा प्रती त्याज लागी विनंती करीती बुद्धिवाद सांगती त्या जरी तुम्ही समर्थांसी घेऊन याल बळोद्यासी मग मल्हारराव आदरेसी इनाम देतील तुम्हा ते मान राहील दरबारी आणि देतील जहागिरी ऐसे नाना प्रकारी चोडप्पा ते सांगितले द्रव्येन सर्वे वशः चोडप्पासी लागली आशा तयांच्या अंतरी भरवसा जहागिरीचा बहुसाल मग कोणी एके दिवशी करीत असता स्वामी सेवेसी यतिराज तया समयासी आनंद वृत्ती बैसले चोडप्पाने कर जोडोनी विनंती केली मधुर वचनी कृपाळू होणी समर्थांनी बळोद्या प्रती चलावे तेने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन आपुलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल ऐसे ऐकोनिया वचन समर्थांनी हास्य करोन उत्तर चोडप्पा लागोन काय दिले सत्वर राव मल्हार नृपती त्याच्या अंतरी नाही भक्ती मग आम्ही बळोद्या प्रती काय म्हणून चलावे पुढले अध्यायी सुंदर कथा पावन होय श्रोता वक्ता श्री स्वामी राज वदविता निमित्य विष्णुदास असे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत सदा ऐकोत भाविक भक्त पंचोमध्याय गोळहा श्रीरस्तु शुभं भवतु गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री गुरुभ्यो नमः श्री कुलदैवताय नमः धरोणी शिशूचा हात अक्षरे पंडित लिहवित तैसे स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ वदविती मी केवळ मतिमंद केवी वर्णू चरित्र अगाध परी माझा हा छंद स्वामी समर्थ पुरविती ज्यांच्यावर प्रसादे करुण मूळा होई शास्त्रज्ञान त्या समर्थांचे चरण वारंवार नमितसे कृपाळू होऊन समर्था वदवावे आपुल्या चरित्रा श्रवणे श्रोतयांच्या चित्ता ब्रह्मानंद प्राप्त होवो
सुरतरुची घेऊनी सुमने त्यासीच अर्पावी प्रीतीने झाला ग्रंथ स्वामी कृपेने त्यांच्याच पदी अर्पिजे मागील अध्यायाच्या अंती चोडप्पा विनवी स्वामी प्रती कृपा करोणी मजवरती बडोद्या प्रती चलावे भाषण ऐसे ऐकोणी समर्थ बोलती हसोनी मल्हार रावाची आमणी आम्हा विषयी भावनसे म्हणोनी तयाच्या नगरात आम्हा जाणे नवे उचित अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे ऐसी ऐकोणी आवानी चोडप्पा खिन्न झाला मनी त्याने सत्वर येवोनी तात्यान प्रती सांगितले ऐसा यज्ञ व्यर्थ गेला तात्या मनी चिंतावला आपण आलो ज्या कार्याला तेन जाय सिद्धीसी परी पहावा यत्न करोनी ऐसा विचार केला मनी मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले ऐसे नाना उपाय केले परी ते सर्व व्यर्थ गेले कार्यसिद्धी सन गेले खिन्न झाले मुख त्यांचे भक्ती नाही अंतरी दांभिक साधनांते करी तयांते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील तयांनी माजविली ढोंगे आणि केली नाना सोंगे भक्तिवीन हटयोगे स्वामी कृपान होय मग तात्यांनी काय केले सप्ताहासी ब्राह्मण बैसविले गुरुचरित्र आरंभिले भावयासी स्वामी कृपा परितयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ तात्या झाला व्यग्रचित्त काही उपाय सुचेना मल्हार राव नृपाने पाठविले ज्या कार्याकारणे ते आपुल्या हातून होणे अशक्य असे वाटते आता जाऊनी बडोद्यासी काय सांगावे राजयासी आम्ही सकळ जणांसी तोंड कैसे दाखवावे ऐशा उपाय करुण न होती स्वामी प्रसन्न आता एक युक्ती योजून न्यावे पडवून यतीसी स्वामी केवळ ईश्वर मूर्ती हे ने तो मंदमती म्हणून योजिली कपटयुक्ती परी ते सिद्धिते न जाय असो कोणे एके दिवशी साधोनी योग्य समयासी मेन्यात घालोनी स्वामीसी तात्या साहेब निघाले कडब गावचा मार्ग धरिला अर्ध मार्गी मेनाला अंतर साक्षी समर्थाला गोष्ट विदित जाहली मेन्यातून उतरले मागुती अक्कलकोटी आले ऐसे बहुत वेळा घडले हाही उपाय खुंटला मग पुढे राजवाड्यात जाऊनिया राहिले समर्थ तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यांनी या प्रकारे यत्न केले परी तुके व्यर्थ गेले व्यर्थ दिवस गमाविले द्रव्य वेचिले व्यर्थची मग पैशा ते घेऊनी बडोद्यासी आले परतोनी समर्थ कृपा भक्ती वाचोणी अन्य उपाये न होय परी मल्हार राव नृपती प्रयत्न आरंभिती पुढती सर्वत्रांसी विचारिती कोण जातो स्वामींकडे तेव्ही मराठा उमराव नृप कार्याची धरुणी हाव आपण पुढे जाहला
स्वामी कारणे वस्त्रे भूषणे धन आणि अमोल रत्ने देऊनी त्या जवळी नृपाने आज्ञा दिदली जावया. तो येवोनी अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढे ठेवित. ती पाहुण समर्थाला तेव्हा अनिवार क्रोध आला. यशवंता पाहुणी डोळा काय तेव्हा बोलले. अरे बेडी आनोनी सत्वर ठोका याचे चरणी. ऐसे त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोधे बोलले. क्रोध मुद्रा पाहोनी यशवंतराव भ्याला मनी. पळाले तोंडचे पाणी लटलटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी. सत्वर यावे बडोद्यासी तेथील कार्यासी सोडोनी. साहेबा विषप्रयोग केला मल्हार रावावरी आळ आला. त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले. हाती पायी बेडी पडली स्वामी वचनाची प्रचिती आली. अघटित लीला दाविली ख्याती झाली सर्वत्र. समर्थांची अवकृपा जयावरी त्याच्या कष्ट होती शरीरी. कृपा होय जयावरी तया सर्वानंद प्राप्त होय. महासमर्था भक्तपालका अनादिसिद्धा जगन्नायका. निशिदिनी शंकर सखा विष्णूची या मणीवसे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा सम्मत सदा भक्त परिसुतो षटोऽध्याय गौडः. शुभं भवतु.